गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थ्यांना. सुरुवातीला गांधी जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि त्याचबरोबर लाल बहादूर शास्त्री यांची देखील आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या देखील तुम्हाला शुभेच्छा. आपण कालच्या लेक्चरमध्ये मेटलर्जीचे प्रिन्सिपल्स पाहत होतो. प्रिन्सिपल्स ऑफ मेटलर्जी. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ मेटलर्जीमध्ये आपण दोन प्रिन्सिपल पाहितले. पहिलं प्रिन्सिपल होतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर आणि दुसरं प्रिन्सिपल होतं ते म्हणजे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. तर असे दोन महत्त्वाचे प्रिन्सिपल्स या मेटलर्जीचे आहेत. त्याच्यातलं पहिलं प्रिन्सिपल म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. ते आपण स्टार्ट केलेलं होतं. व्हॉट इज मीन बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर? द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द गँग फ्रॉम द ओर्स. ओर्समधून गँग सेपरेट करण्याची जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला म्हटलं जातं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. अँड दिस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर is depends upon the physical properties and chemical reactivity of particles of metals in ore and particles of gang. त्या ओर्स मध्ये असणारे मेटलचे पार्टिकल आणि गँगचे जे पार्टिकल आहेत यांच्या फिजिकल प्रॉपर्टी आणि त्यांची रिॲक्टिव्हिटी याच्यावरती एक्झॅक्ट कोणती मेथड यूज करायची हे अवलंबून असतं. ऑल्सो द फॅक्टर which create the environmental pollution are also considered or undertaken into the consideration. म्हणजे ज्या घटकांमुळे एन्व्हायरमेंटल पोल्युशन होतं असे घटक देखील या कॉन्सन्ट्रेशनच्या वेळी ग्राह्य धरले जातात आणि त्याच्यातून सर्वांमधून सुटेबल असणारी मेथड सिलेक्ट केली जाते. देन नेक्स्ट देअर आर 4 मेथड्स of the concentration of ore. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरच्या जनरली 4 मेथड्स आहेत. त्यात पहिली मेथड आहे सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. फर्स्ट मेथड काय आहे? सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. सेकंड मेथड आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. थर्ड मेथड आहे फ्रोथ फ्लोटेशन मेथड आणि फोर्थ आहे लिचिंग मेथड. तर त्यातली फर्स्ट मेथड जी आहे सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशनच्या आधारे गुरुत्वाकर्षण प्रक्रियेच्या आधारे केलं जाणारं सेपरेशन. तर पहा याच्यात काय सांगितलंय, द हेवी पार्टिकल्स ऑफ ओर्स. ओर्सचे हेवी पार्टिकल्स, द हेवी पार्टिकल ऑफ ओर्स आर इझिली सेपरेटेड फ्रॉम लाइटर पार्टिकल्स ऑफ गँग बाय द ग्रॅव्हिटेशनल मेथड. ग्रॅव्हिटेशनल मेथडच्या मदतीनं मेटल ओरचे हेवी पार्टिकल्स हे गँगच्या लाइटर पार्टिकल पासून सहजासहजी ग्रॅव्हिटेशनल मेथडनं सेपरेट केले जातात. अँड दिस प्रोसेस टू कॅरीड आउट सेपरेशन आर ॲज फॉलोज. आणि ही जी काय ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड आहे ती खालील पद्धतीनं गँग आणि ओर पार्टिकलचं सेपरेशन करते. मग आता त्याच्यासाठी याच्यामध्ये पुन्हा ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथडसाठी 2 मेथड आपल्याला दिलेले आहेत. एक आहे विल्फ्ली टेबल मेथड. फर्स्ट मेथड कोणती आहे? विल्फ्ली टेबल मेथड. विल्फ्ले टेबल मेथड. विल्फ्ले टेबल मेथड. आणि दुसरी जी मेथड आहे ती हायड्रोलिक सेपरेशन मेथड आहे. विल्फ्ले टेबल मेथड काय आहे ती अगोदर समजावून घेऊया. पहा, इन दिस मेथड ऑफ सेपरेशन द विल्फ्ले टेबल इज मेड बाय फिक्सिंग नॅरो अँड थिन वुडन रिफल्स ऑन इन्क्लाइन्ड सरफेस. पहा, या विल्फ्ले टेबल मेथड मध्ये या पद्धतीनं एक काय असतो, इन्क्लाइन्ड सरफेस असतो म्हणजे टेबल असतो. आणि अशा इन्क्लाइन्ड सरफेस वरती काय केल्या जातात, नॅरो आणि थिन वुडन रिफल्स फिक्स केले जातात. हा एक तिरका असणारा इन्क्लाइन्ड सरफेस आहे
आणि या इन्क्लाइन्ड सरफेसवरती काय केलं जातं, थिन अँड नॅरो वुडन रिफल्स या पद्धतीने फिक्स केलेले असतात. या पद्धतीनं थिन आणि नॅरो वुडन रिफल्स म्हणजे लाकडाच्या पट्ट्या या पद्धतीनं अरेंज केलेल्या असतात. Wilfley table is made. In this method, Wilfley table is made by arranging or fixing narrow and thin wooden ripples on inclined surface. एका inclined surface वरती या पद्धतीने ह्या काय आहेत, वुडन रिफल्स आहेत, लाकडी पट्ट्या. या वुडन रिफल्स काय केलेल्या आहेत, या इन्क्लाइंड सरफेस वरती फिक्स केलेल्या आहेत आणि इन्क्लाइंड सरफेस वरती वुडन रिफल्स फिक्स करून हा विल्फ्ली टेबल तयार केलेला आहे. पुढे काय सांगितलंय पहा, द टेबल इज केप्ट व्हायब्रेटिंग कंटिन्युअसली. या टेबलची अरेंजमेंट अशी असते की टेबल हा सतत व्हायब्रेट होत असतो. जसं तुम्ही ते मळणी यंत्र पाहितले धान्य करण्याचं, ज्वारी बाजरी करण्याचं मळणी यंत्र जे असतो उपनेर, त्याच्या पाठीमागे एक चाळणा असतो पहा, सतत तो व्हायब्रेट होत असतो आणि त्याच्यामुळे धान्य जे आहे ते धान्य पुढं राहतं जडधान्य आणि ते जे काय रबिश असतं त्यातलं ते पाठीमागे ढकललं जातं. तर या पद्धतीनं हा विल्फ्ली टेबल देखील कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग ठेवलेला असतो. तर पहा सुरुवातीला काय सांगितलं, या विल्फ्ली टेबल मेथड मध्ये विल्फ्ली टेबल कसा तयार केला जातो. इन दिस मेथड विल्फ्ली टेबल is made by fixing thin and narrow wooden riffles on inclined surface. In this method, Wilfley table is made by arranging or fixing thin and narrow wooden riffles on an inclined surface. Then this table is kept vibrating continuously. Table is kept vibrating continuously. हा टेबल कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग ठेवला जातो. द टेबल इज केप्ट व्हायब्रेटिंग कंटिन्युअसली. देन नेक्स्ट, पावडर्ड ओर ऑब्टेन फ्रॉम द लंप ऑफ ओर. लंप म्हणजे शीळ, खडक, दगड, असे लंप असतात पहा, मोठमोठे दगड असतात. कशाचे दगड येते, याला म्हणतात लंप, म्हणजे खडक किंवा दगड, शिळा. कशाच्या, ओर्सच्या, धातुकांच्या खनिजांच्या ज्या शिळा खाण खोदून काढलेले असतात, दगड काढलेले असतात, त्याला लंप म्हटलं जातं, लंप ऑफ ओर्स. हे ओर्सचे लंप आहेत. हे लंप ऑफ ओर्स काय केले जातात, बॉल मिल मध्ये. कशात, कोणत्या मिल मध्ये, बॉल मिल मध्ये. जसं आपल्याकडे खडी क्रेशर असतं पहा, त्या खडी क्रेशर मध्ये मोठे दगड क्रश केले जातात आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या आकाराची खडी, जसं डस्ट तयार केली जाते, कच, त्यानंतर बांधकामासाठी वापरतो ती खडी, रस्त्यावर टाकतात ती मोठी खडी, अशा पद्धतीनं त्याचं क्रशिंग केलं जातं, त्याला म्हणतात बॉल मिल. तर हे लंप जे आहेत ते कशात पास केले जातात, बॉल मिल मध्ये. आणि बॉल मिल मधून त्या लंपचं किंवा लंप ऑफ ओरचं काय केलं जातं, पावडर्ड ओर तयार केलं जातं. पावडर्ड ओर म्हणजे पावडर्ड ओर इज मेड फ्रॉम द लंप ऑफ ओर इन अ बॉल मिल. बॉल मिल मध्ये लंप ऑफ ओर क्रश केले जातात आणि त्याच्यापासून पावडर्ड ओर तयार केलं जातं. द पावडर्ड ओर ऑब्टेन फ्रॉम द लंप ऑफ ओर, पावडर्ड ओर ऑब्टेन फ्रॉम lump of ore
using ball mill, using ball mill is poured on the table, is poured on the table with कशासोबत stream water from upper side, stream water from upper side. म्हणजे पहा काय केलं जातंय, द पावडर्ड ओर ऑप्टेन फ्रॉम द लंप ऑफ ओर, लंप ऑफ ओर पासून जे पावडर्ड ओर मिळवलं जातं ते पावडर्ड ओर अप्पर साइड वरून रिलीज केलं जातं अलॉंग विथ द स्ट्रीम ऑफ वॉटर और वॉटर स्ट्रीम. पाण्याच्या प्रवाहाबरोबर, पहा पाण्याचा जो प्रवाह आहे त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे पावडर्ड ओर म्हणजे भरडलेलं जे काही पावडर केलेलं जे काही ओर आहे ज्याच्यात इम्प्युरिटीज आहेत असं पावडर्ड ओर या पद्धतीनं पावडर्ड ओर रिलीज करण्यासाठीची अरेंजमेंट इथं असते. इथं आता मी थोडक्यात डायग्राम ड्रॉ करतोय. तर या पद्धतीनं हे जे पावडर्ड ओर आहे ते पावडर्ड ओर याच्यामधून या ट्रेमधून या पद्धतीनं रिलीज केलं जातं आणि त्याचबरोबर याच्यामध्ये वॉटर स्ट्रीम देखील रिलीज केला जातो, त्यासाठीची ही पाईप असतो अरेंजमेंट. आणि याच्यातून पाणी देखील काय केलं जातं याच्यामध्ये रिलीज केलं जातं. म्हणजे वॉटर बरोबर हे पावडर्ड ओर या व्हायब्रेटिंग टेबलवरती म्हणजे विल्फली टेबलवरती रिलीज केलं जातं. पहा, द पावडर्ड ओर obtained from the lump of ore using ball mill is poured on the table along with the stream of water. वॉटर स्ट्रीम बरोबर पावडर्ड ओर हे अप्पर साइड वरून वरच्या बाजूनं पाण्यासोबत काय केलं जातं त्या विल्फली टेबलवरती रिलीज केलं जातं. ॲज अ रिझल्ट द लाइटर गँग पार्टिकल्स, त्याचा परिणाम काय होतो, ॲज अ रिझल्ट लाइटर गँग पार्टिकल म्हणजे हलके असणारे जे गँगचे पार्टिकल आहेत ते हलके असणारे गँगचे पार्टिकल्स हे पुढे पाण्याबरोबर फ्लो ऑफ वॉटर सोबत काय होतात वाहून जातात. फ्लो ऑफ वॉटर सोबत ते वाहून जातात अँड कलेक्टेड इन द ट्रे ॲट द अप्पर फ्रंट साइड. फ्रंट साइडला असणाऱ्या ट्रेमध्ये हे गँग पार्टिकल कलेक्ट होतात. पहा, as a result lighter gang particle flows along with water and get separated while the heavier particles of mineralचे जे heavier particles असतात ते या पद्धतीने या वुडन रिफल्स मध्ये ब्लॉक होतात, अटकतात. heavier particles of gang get blocked into the, कशामध्ये ब्लॉक होत आहेत ते वुडन रिफल्स मध्ये अटकतात अँड सेपरेटेड इन द साइड ट्रे, या साइडच्या ट्रेमध्ये ते सेपरेट केले जातात ओर पार्टिकल. तर अशा पद्धतीनं ही विल्फली टेबल मेथड आहे. हा कॉन्सन्ट्रेटेड ओर इकडं कलेक्ट केलं जातं, या वुडन रिफल्समधून जमा केलं जातं. पुन्हा पावडर्ड ओर आणि पाण्यासोबत ते रिलीज केलं जातं, व्हायब्रेट होतं. व्हायब्रेटिंगमुळे लाइटर गँग पार्टिकल पुढे वाहून जातात आणि हेवियर पार्टिकल जे आहेत ओरचे ते साइड ट्रेमध्ये कलेक्ट केले जातात. तर अशा पद्धतीची ही विल्फली टेबल मेथड आहे. नेक्स्ट 4 नंबरचा पॉइंट काय सांगितलाय तो पहा. इथं काय रिलीज केलं जातंय ओर, हे आहे कॉन्सन्ट्रेटेड ओर. तर इथं काय रिलीज केलं जातंय वॉटर स्ट्रीम. पहा, नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे ॲज अ रिझल्ट लाइटर गँग पार्टिकल्स आर कॅरिड अवे lighter gang particles
are carried away along with flowing water. वाहत्या पाण्यासोबत, या टेबलवरून वाहणाऱ्या पाण्यासोबत लाइटर गँग पार्टिकल्स हे पाण्यासोबत वेगळे केले जातात, सेपरेट केले जातात. द हेवियर ओर पार्टिकल्स जे ओरचे जड असणारे जे पार्टिकल्स आहेत ते कुठं ब्लॉक झालेले आहेत? हेवियर ओर पार्टिकल्स in which proportion of mineral is more and proportion of gangue is less are blocked in wooden riffles. The heavier ore particles in which proportion of mineral is more and gangue is less, ज्याच्यामध्ये ओरचं प्रोपोर्शन म्हणजे मिनरलचं प्रोपोर्शन जास्त असतं आणि गँगचं प्रोपोर्शन कमी असतं, असे हेवियर जे पार्टिकल्स असतात, जड पार्टिकल जे असतात ते काय होतात? आर ब्लॉक्ड इन वुडन रिफल्स. वुडन रिफल्स मध्ये ते ब्लॉक होऊन राहतात. देन दे गेट कलेक्टेड ऑन द स्लिट बिटवीन देम. They get collected in slits between them, that is wooden riffles. वुडन रिफलच्या मध्ये ह्या ज्या स्लिट्स आहेत त्या स्लिट्स मध्ये ते हेवियर पार्टिकल जे आहेत ओरचे ते कलेक्ट होत असतात. अशा पद्धतीनं ही पहिली मेथड आहे ती म्हणजे विल्फली टेबल मेथड. तर हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे विल्फली टेबल मेथडचा. परत एकदा समजावून घ्या विल्फली टेबल काय आहे किंवा विल्फली टेबल मेथड काय आहे. तर विल्फली टेबल मेथड ही ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन मेथडवरती आधारित किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती आधारित असणारी मेथड आहे. दिस मेथड वर्क ऑन अ प्रिन्सिपल ऑफ ग्रॅव्हिटेशन. पहा ग्रॅव्हिटेशनल मेथडमध्ये काय केलं जातं? ग्रॅव्हिटेशनल मेथड केव्हा यूज केली जाते? जेव्हा पार्टिकलमध्ये कोणती प्रॉपर्टी असते की ओरचे पार्टिकल हेवियर असतात आणि गँगचे पार्टिकल लाइटर असतात. म्हणजेच हेवी पार्टिकल्स ऑफ ओर्स आर इझिली सेपरेटेड फ्रॉम लाइटर पार्टिकल्स ऑफ गँग. म्हणजे ओरचे हेवी पार्टिकल्स गँगच्या लाइटर पार्टिकल पासून आपण ग्रॅव्हिटेशनल मेथडनं इझिली सेपरेट करू शकतो. आणि ती प्रोसेस खालील पद्धतीने असते. त्याच्यात पहिली मेथड आहे विल्फली टेबल मेथड. याच्यात विल्फली टेबल म्हणजे व्हायब्रेटिंग टेबल. In this method, Wilfley table is made by fixing the thin and narrow wooden riffles on an inclined surface. पहा, या विल्फली टेबल मेथड मध्ये एक थिन आणि नॅरो वुडन रिफल्स इन्क्लाइंड सरफेस वरती फिक्स करून विल्फली टेबल तयार केला जातो. दिस टेबल इज केप्ट व्हायब्रेटिंग कंटिन्युअसली. हा टेबल जो आहे हा कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग ठेवला जातो. द पावडर्ड ओर ऑब्टेन फ्रॉम द लंप of ore using ball mill is poured on the table with stream water from the upper side. म्हणजेच पहा, जे पावडर्ड ओर लंप ऑफ ओर पासून खाणीतून जे काही लंप मिळवलेले असतात, ओरचे खडक मिळवलेले असतात, दगड मिळवलेले असतात, ते बॉल मिल मध्ये भरडले जातात. त्याच्यापासून पावडर तयार केली जाते आणि असं पावडर्ड ओर पाण्याच्या प्रवाहाबरोबर स्ट्रीम ऑफ वॉटर सोबत ते या विल्फली टेबलवरती व्हायब्रेटिंग टेबलवरती रिलीज केले जातात फ्रॉम द अप्पर साइड, वरच्या बाजूनं. तेव्हा काय होतं पहा, ॲज अ रिझल्ट लाइटर गँग पार्टिकल, हलके असणारे गँगचे पार्टिकल्स हे पुढे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत राहतात आणि पुढच्या ट्रेमध्ये कलेक्ट होतात. व्हाईल द हेवियर पार्टिकल म्हणजे लाइटर गँग पार्टिकल पाण्याबरोबर वाहून जातात आणि जे जड असणारे ओरचे पार्टिकल असतात, कॉन्सन्ट्रेटेड ओरचे पार्टिकल, ते काय होतात या वुडन रिफलच्या मध्ये असणाऱ्या स्लिट्स मध्ये कलेक्ट होतात. तर अशा पद्धतीनं ही विल्फली टेबल मेथड आहे. याचा एक स्क्रीनशॉट सर्वांनी घ्यायचा आहे पटकन. डायग्राम बुक मधून ड्रॉ करा. मी रफ डायग्राम काढलेली.
पुस्तकातून व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करा. ठीक आहे. तर आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे पहा, तो म्हणजे विल्फ्ली टेबल मेथड नंतर आपल्याला आणखी एक मेथड पाहायची जी ग्रॅव्हिटेशनल मेथडवरतीच आधारित आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल मेथडवरती आधारित असणारी सेकंड मेथड म्हणजे हायड्रोलिक सेपरेशन मेथड. तर ती हायड्रोलिक सेपरेशन मेथड आता आपल्याला पाहायची आहे. ठीक आहे, सर्वांनी स्क्रीनशॉट घेतलेला आहे. तर आता याच्यानंतर ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथडवरतीच आधारित असणारी आणखी एक मेथड आहे. जसं विल्फ्ली टेबल मेथड हे ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन मेथडचा पार्ट आहे, तसंच एक आणखी मेथड म्हणजे हायड्रोलिक सेपरेशन मेथड. नेक्स्ट बी हायड्रोलिक सेपरेशन मेथड. हायड्रोलिक सेपरेशन मेथड ही देखील विल्फ्ली टेबल मेथड ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड किंवा सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशनचीच ही एक मेथड आहे. तर पहा, द हायड्रोलिक सेपरेशन मेथड इज बेस्ड ऑन द वर्किंग ऑफ मिल. पहा, हायड्रोलिक सेपरेशन मेथड बेस्ड ऑन वर्किंग ऑफ मिल. हायड्रॉलिक सेपरेशन मेथड जी असते ते हायड्रॉलिक सेपरेशन मेथड एखाद्या मिल प्रमाणे काम करत असते. हायड्रॉलिक सेपरेशन मेथड इज बेस्ड ऑन द वर्किंग ऑफ मिल. देयर इज अ टॅपरिंग व्हेसल सिमिलर टू दॅट युज्ड इन ग्राइंडिंग मिल. याच्यामध्ये एक टॅपरिंग व्हेसल असतं. पहा, टॅपरिंग व्हेसल म्हणजे काय की असं व्हेसल ज्याच्या लोअर सरफेसला टॅपर्ड एंड असतो. इथं सुद्धा रफ डायग्राम ड्रॉ करतोय मी. असं एक व्हेसल असतं की ज्याला टॅपर्ड एंड असतो लोअर साइडला असा. तुम्ही पिठाची गिरणी पाहितली असेल, आपण धान्य टाकतो तो वरचा भाग असाच असतो पहा, टॅपर्ड एंड असणारा. याच्यात धान्य टाकतो आपण आणि ते एका लहान छिद्रातून त्या चक्कीमध्ये जात असतं. तर असा टॅपर्ड एंड असणारं व्हेसल हे या हायड्रोलिक सेपरेशन मेथड मध्ये असतं. म्हणजे देयर इज अ टॅपरिंग व्हेसल, देयर इज अ टॅपरिंग व्हेसल, there is a tapering vessel similar to that used in grinding mill. ग्राइंडिंग मिल मध्ये पिठाच्या गिरणीमध्ये जसं व्हेसल असतं, टॅपरिंग व्हेसल असतं, तसंच टॅपरिंग व्हेसल या हायड्रोलिक सेपरेशन मेथड मध्ये असतं. It opens in a tank-like container that is tapered on the lower side. म्हणजे पहा, थोडस याच्यात बदल आहे. इथे एक टॅपरिंग व्हेसल आहे आणि हे टॅपरिंग व्हेसल आणखी दुसऱ्या एका मोठ्या टँक सारख्या एका टॅपरिंग व्हेसल मध्ये ओपन झालेलं असतं की ज्या टँक सारख्या व्हेसलचा लोअर सरफेस देखील टॅपर्ड असतो. म्हणजे मला अगोदर हे व्हेसल वरचं ड्रॉ करायचं होतं सांगताना, लक्षात घ्या. पिठाच्या गिरणीला जसं वरती व्हेसल असतं टॅपरिंग व्हेसल, तसं टॅपरिंग व्हेसल इथं आहे. ते टॅपरिंग व्हेसल एका टँक लाईक कंटेनर मध्ये ओपन झालेले की ज्या कंटेनरचा लोअर सरफेस पुन्हा टॅपर आहे. पहा, इट ओपन्स इन अ टँक लाईक कंटेनर opens in a tank like container
It opens in a tank like container that tapered on the lower side, that is taper on लोअर साइड. जे व्हेसल पुन्हा लोअर साइडला टॅपर्ड आहे, तर अशा व्हेसलमध्ये जे व्हेसल किंवा व्हेसल टँक लाईक व्हेसल जे लोअर साइडला देखील टॅपर्ड आहे, अशा व्हेसलमध्ये हे टॅपरिंग व्हेसल ओपन झालेलं असतं. म्हणजेच हे वरचं जे व्हेसल आहे हे कोणते टॅपरिंग व्हेसल आहे, टॅपरिंग व्हेसल. आणि ते कशात ओपन झालेले, एका टँक मध्ये ओपन झालेले आहे, की जो टँक सुद्धा लोअर सरफेसला टॅपर्ड आहे, लोअर साइडला टॅपर्ड आहे. द टँक हॅज अन आउटलेट फॉर वॉटर. टँकला एक वॉटर आउटलेट असते. द टँक हॅज आउटलेट फॉर वॉटर. The tank has outlet for water on the upper side. On upper side. म्हणजे पहा, या टँकला वरच्या बाजूला एक वॉटरची आउटलेट असते अशी. टँक हॅज वॉटर आउटलेट ऑन द अप्पर साइड. या टँकला वरच्या बाजूला एक वॉटरची आउटलेट असते की ज्याच्यातून पाणी बाहेर येऊ शकतं. अँड वॉटर इनलेट ऑन द लोअर साइड. तर लोअर साइडला एक वॉटर इनलेट असतं. अँड वॉटर इनलेट ॲट लोअर साइड. तर या पद्धतीनं लोअर साइडला एक वॉटर इनलेट असतो. वॉटर इनलेट ऑन द लोअर साइड. लोअर साइडला एक वॉटर इनलेट असतो. तर अशा पद्धतीनं या व्हेसलमध्ये दोन वॉटरच्या ओपनिंग आहेत. एक वॉटर इनलेट आहे लोअर साइडनं आणि दुसरा वॉटर आउटलेट आहे जो अपर साइडला आहे. हे वॉटर इनलेट असतो वॉटर टँकमध्ये येण्यासाठी. त्याच्यानंतर या ठिकाणी एक आउटलेट या टँकला देखील असतो. तर या पद्धतीनं ही पूर्ण ॲपरेटसची अरेंजमेंट आहे. त्याच्यानंतर फायनली ग्राउंड ओर और पावडर्ड ओर. जे बारीक दळलेलं भरडलेलं जे काही ओर असतं पावडर्ड ओर, त्याला फायनली ग्राउंड ओर म्हटलं जातं. दळलेलं धातूक किंवा ओर. फाइनली ground ore, that is powdered ore. Finally ground ore is released in the tank. Is released in the tank. फायनली ग्राउंड ओर जे असतं ते फायनली ग्राउंड ओर या टॅपरिंग व्हेसल मधून या टँक मध्ये रिलीज केलं जातं. काय रिलीज केलं जातं या टँक मध्ये, या टॅपरिंग व्हेसल मधून ओर, पावडर्ड ओर. ते पावडर्ड ओर नाव देऊ इथं पावडर्ड ओर. पावडर्ड ओर हे काय केलं जातं, टॅपरिंग व्हेसल मधून या टँक मध्ये रिलीज केलं जातं. अ फायनली ग्राउंड ओर इज रिलीज इन द टँक. ते या पद्धतीने टँक मध्ये टाकलं जातं. पावडर्ड ओर टाकल्यानंतर हे पावडर ओरनं हा टँक भरलेला असतो. पावडर ओरनं इथपर्यंत हा टँक भरला जातो. याच्यात पूर्ण पावडर्ड ओर असतं. देन फोर्सफुल जेल ऑफ वॉटर इज इंट्रोड्यूस इन टू द टँक. या टँक मध्ये फोर्सफुल, या वॉटर इनलेट मधून फोर्सफुली वॉटर, प्रेशराइज्ड वॉटर त्या पावडर ओर मध्ये इंट्रोड्यूस केलं जातं. म्हणजेच पहा, फोर्सफुल जेल ऑफ वॉटर, फोर्सफुल जेल ऑफ वॉटर इंट्रोड्यूस
इन टँक. फोर्सफुल जेल ऑफ वॉटर हे टँकमध्ये इंट्रोड्यूस केलं जातं फ्रॉम लोअर साईड, खालच्या बाजूनं. फोर्सफुल जेल ऑफ वॉटर इज इंट्रोड्यूस इन टू द टँक फ्रॉम द लोअर साईड. खालच्या बाजूनं त्या टँकमध्ये फोर्सफुल जेल ऑफ वॉटर इंट्रोड्यूस केलेलं असतं. देन नेक्स्ट इथं काय होतं पा, ॲज अ रिझल्ट या वॉटरमध्ये पूर्णपणे, या फोर्सफुल वॉटरमध्ये हे जे काही ओर आहे, पावडर ओर, हे धुवून निघतं. आणि धुवून निघल्यानंतर त्याच्यातले जे काही लायटर गँग पार्टिकल आहेत ते काय होतात, या पाण्यावरती तरंगतात आणि तरंगून ते या आउटलेटमधून, वॉटर आउटलेटमधून हे गँग रिमूव्ह होतात, बाहेर पडतात. तर जे काही हेवियर पार्टिकल्स आहेत ओरचे, हेवियर ओर पार्टिकल्स get suspended get sink at the bottom. हेवियर ओर पार्टिकल जे आहेत ते या पद्धतीनं हेवियर ओर पार्टिकल्स या बॉटमकडे, बॉटमच्या टँकमध्ये कलेक्ट होतात. हेवियर ओर पार्टिकल्स कलेक्टेड और सिंक ॲट द बॉटम टँक. या बॉटमला असणाऱ्या टँकमध्ये हेवियर जे पार्टिकल्स असतात ओर्सचे ते कॉन्सन्ट्रेटेड ओर आपल्याला या आउटलेटमधून मिळतं. तर अशा पद्धतीनं ही हायड्रोलिक सेपरेशन मेथड आहे. म्हणजेच पुढचा पॉइंट 7 नंबरचा आपण असं सांगू शकतो काय, the gang particles are lighter and therefore they flows out along with the water gel from the outlet on the upper side of the tank and get collected separately. म्हणजे पा, the lighter gang particles get suspended on water. Get suspended on water and separated from outlet at upper side. अपर साइडला असणाऱ्या आउटलेट मधून ते सेपरेट केले जातात. देन हेवियर पार्टिकल्स ऑफ ओर्स get sink at the bottom tank. Heavier particles of ores get sink at the bottom tank. म्हणजे ओरचे हेवियर पार्टिकल हे बॉटमला असणाऱ्या टँकमध्ये, म्हणजे बॉटम टँकमध्ये कलेक्ट होतात अँड सेपरेटेड थ्रू आउटलेट. त्या बॉटम टँकच्या आउटलेट मधून ते सेपरेट केले जातात. इन दिस वे, बाय युजिंग द ग्रॅव्हिटेशन, heavier particles of ores are separated from the lighter particles of gangue. In this way, heavier particles of ores are separated from lighter particles of ore बाय ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनच्या मदतीनं ओरचे हेवियर पार्टिकल गँगच्या लाइटर पार्टिकल पासून अशा पद्धतीनं सेपरेट केले जातात. तर ही हायड्रोलिक सेपरेशन मेथड आहे. याचा देखील एक स्क्रीनशॉट तुम्ही घ्यायचा आहे सर्वांनी.
ठीक आहे, सर्वांनी स्क्रीनशॉट घेतलेला असेल. याच्यानंतर पहा, या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरमध्ये सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन वरती आधारित असणाऱ्या दोन मेथड पाहितल्या. त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड पाहितली विल्फ्ली टेबल मेथड आणि दुसरी मेथड पाहितली हायड्रोलिक सेपरेशन मेथड. या दोन्ही मेथड व्यवस्थित समजावून घ्या. यूट्यूब वरती देखील याचे व्हिडिओ आहेत या मेथडचे ॲनिमेशन मधले, तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा, त्याच्यातून तुम्हाला आणखी जास्त लक्षात येईल. तर आज आपण या ठिकाणी थांबतोय. उद्याच्या लेक्चरमध्ये मॅग्नेटिक सेपरेशन मेथड घेतली जाईल. आज थोडंसं कमी घेतलेलं आहे मी, मला स्कूलमध्ये जायचं आहे त्याच्यामुळे कमी लेक्चर झालेलं आहे, परंतु उद्याचं लेक्चर आपलं कंटिन्यू होईल आणि त्याच्यामध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिक सेपरेशन मेथड पाहणार आहोत. तर विल्फ्ली टेबल मेथड आणि हाय सेपरेशन मेथड या दोन्ही मेथड अतिशय महत्त्वाच्या आहेत. बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला या दोन्ही मेथडवरती 3-3 मार्कचे क्वेश्चन विचारले जातात. डिस्क्राइब द विल्फ्ली टेबल मेथड किंवा डिस्क्राइब द हायड्रोलिक सेपरेशन मेथड विथ डायग्रॅम, अशा पद्धतीचा 3 मार्कचा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. तर त्यासाठी ह्या दोन्ही मेथड व्यवस्थित समजावून घ्या, याच्या डायग्रॅमची प्रॅक्टिस करा. याच्यामध्ये त्याची रचना कशी आहे, म्हणजे कन्स्ट्रक्शन विल्फ्ली टेबल कसा तयार केला जातो, किंवा हायड्रोलिक सेपरेशन मेथडमध्ये व्हेसल्स कसे कनेक्ट केलेले असतात, तर कसे व्हेसल्स असतात काय, याचं एक्सप्लेनेशन आणि त्याचं वर्किंग, दोन्हीचं वर्किंग जवळजवळ सारखंच आहे, थोडाफार बदल आहे. तर अशा पद्धतीनं हे 2 पॉईंट आपण कंप्लीट केलेत. उद्याच्या लेक्चरमध्ये मॅग्नेटिक सेपरेशन मेथड हा पॉईंट आपण घेऊ. तर आज थांबतोय, उद्या परत भेटू.